स्वामी म्हणतात, जग काय म्हणतंय यापेक्षा आपलं मन काय सांगतंय ना हे जास्त महत्त्वाचं असतं. कारण आयुष्य तुमचं आहे, जगाचं नाही. त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये ना डिलीट ऑप्शन हे नक्की पाहिजे. कारण काही माणसं आणि काही आठवणी आहेत ना डिलीट करणं खूप गरजेचं असतं. कारण मंडळी, तोच लिहितो नशीब, तोच विचारतो कर्माची कहाणी. देवाची लीला अशी की प्रश्नही त्याचेच आणि उत्तरही त्याचेच असतात. मग तुम्ही आम्ही लोड घेऊन काय होणार आहे, नाही का? त्यामुळे प्रयत्न न करता सहजपणे मिळेल अशी वस्तू या पृथ्वी तलावर तरी अस्तित्वात नाही बरं का. त्यामुळे आपण आपल्या जीवनासाठी, आपल्या अस्तित्वासाठी प्रयत्न करत राहायचे आणि कष्ट करत राहायचे. कोण काय करतंय, कसं राहतंय, कसं वागतंय, कशासाठी असं करतंय, या सगळ्यापासून आपण जितके दूर राहू ना तितके आपण आनंदी राहू. नमस्कार मंडळी, मी छाया आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आणखीन एका नवीन व्हिडिओची मी आज संध्याकाळी सुरुवात केली. तर कामाची थोडी घाई गडबड चालली, कारण संध्याकाळी माझी भाचीबाई आणि भाचं जावई ते येऊ राहिलेत ववाळीसाठी. म्हणजे ववाळीत राहून गेली, पण ते त्यांना कामं असतात घरी, त्यानंतर त्यांची मुलगी पण येत असते घरी ना, त्यामुळे ते थोडेसे निवांतच येतात. तर ते आज येऊ राहिलेत ना, तर स्वयंपाक करून ठेवते, कारण त्यांना घरी भरपूर कामं असतात, गाया बिया असतात त्यांच्या घरी ना. तर मग लवकर जेवण बनवलं की मग ते लवकर जेवण वगैरे करून जातील घरी. तर चला पटपट मी आता स्वयंपाक वगैरे करून घेते. सागरला पाठवले जरा बाजारात. सागर, ये जाऊन पटकन बाजारात बाबू. तर सागर चाललाय बाजारात आणि फौजी साहेब हे तयार होऊन बसलेत. कारण नमस्कार म्हणतात फौजी साहेब. तर फौजी साहेब तयार होऊन बसलेत, कारण भाची आणि भाचा जावई ते येऊ राहिलेत. काळे चणे शिजलेत, फक्त आता फोडणी द्यायची आणि वाटण घालायचंय. बाकी मग भटोरे आणि रवा वगैरे असं बनवू राहिले मी. अर्धा किलो. तर त्याला मैदा आणायला सांगितलंय भटोरे बनवण्यासाठी. तर रोज आपण भाजी पोळी वगैरे खातो, म्हणलं चला थोडंसं काहीतरी वेगळं. काळ्या चण्याची भाजी आणि त्याच्याबरोबर भटोरे छान लागतात. छोल्यापेक्षा आहे ना काळ्या चण्याची भाजी खूप टेस्टी होती, है ना फौजी साहेब? हा, फौजी साहेब म्हणला काळ्या चण्याची भाजी खूप आवडते. म्हणजे ते गावरान चणे असतात ना काळे, तर त्या चण्याची भाजी मस्त होती. चला आवडते मग, है ना? हे पहा मस्त तयार होऊन बसलेत. आता पटापट मला स्वयंपाक करायचा होता ना. मी आले किचनमध्ये आणि कांदा कापून ठेवला होता सागरने आधीच. त्यानंतर मी टोमॅटो कापलं आणि खलबत्त्यामध्ये लसण, अद्रक, थोडंसं मीठ घातलं आणि ते ठेचत होते मी. तर लसण ठेचायचं म्हणलं ना खलबत्त्यात थोडासा मीठ टाकलं त्याच्यामध्ये, मग तो पटकन ठेचला जातो. लसण अद्रक आपण मिक्सरला पण थोडंसं फिरून घेऊ शकतो, पण खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलं ना त्याची चव छान लागते. आणि केसांना मी बुटॉक्स केले ना, तो व्हिडिओ मी काल अपलोड केला होता. तर त्या व्हिडिओला सगळ्यांनी भरभरून प्रेम दिलं, त्यासाठी मनापासून आभारी ताईंनो. तर खरंच खूप छान छान कमेंट आल्या त्या व्हिडिओला. आणि जो लाईटीचा सोलर बसवत होते ना त्याच्याविषयी पण बरेच कमेंट आल्या ताईंच्या, किती खर्च आला काय आला. तर त्या कमेंटचे रिप्लाय दिलेत मी सगळ्यांचे. आणि त्या सोलरचे ना फक्त खालचा बेस बसवला होता त्या भैयाने. त्यांनी त्या काळ्या प्लेटा असतात ना सोलरच्या, त्या आलेल्याच नाही अजून. तर त्या आल्यानंतर 2 दिवसांनी मग त्या बसवायच्यात. तर पुन्हा मी तुम्हाला दाखवून तो सोलर कसा बसवलाय, काय बसवलाय. फक्त त्याचा बेस त्यांनी तयार करून गेले होते ते भैयान ते, कारण संध्याकाळ झाली होती ना. आता एका कढईमध्ये कांदा, टोमॅटो, अद्रक हे सगळं परतत होतं. दुसऱ्या गॅसवरती मी कढईमध्ये रवा भाजत होते. तर 2 गॅसवरती असं दोन्हीकडं करायला लागलं, मग पटापट स्वयंपाक उरकून जातो. तर असं मी चण्याची भाजी केली, रवा केला, भात घातला, भटोऱ्याचं पीठ मळून ठेवलं. आणि भाचीबाईन ते आले ना, म्हणलं मग गरम गरम भटोरे काढन, तळले की लगेच त्यांना गरम गरम खायला देईन. आणि संध्याकाळचा वेळ झालेला होता ना दिवाबत्तीचा. मी घरामधल्या मंदिरामध्ये धूपदीप दाखवलं, त्यानंतर बाहेर आले दिवे लावण्यासाठी. आणि संध्याकाळच्या 6च्या दरम्यानमध्ये ना एवढे मच्छर घरात घुसायला बघत येत ना, तर तो दरवाजा उघडा ठेवता येत नाही जास्त वेळ. एकदम थोडा वेळ मी तो दरवाजा उघडा ठेवत असते धूपदीप दाखवूपर्यंत. आपल्या इकडं कसं मोकळं वातावरण आहे ना, तर झाडं झुडं भरपूर येतं आणि गवत आहे सगळं, त्यामुळं मग ते मच्छर असतात संध्याकाळचं एकदम ते घरातच घुसायला बघतात. त्यामुळं मी काय करते, संध्याकाळच्या दिवाबत्तीच्या टायमाला आहे ना धूप लावून ठेवते दरवाजामध्ये 5 मिनिटं दिवे लावते. मग त्या धुपाच्या धुरानी ना मच्छर घरामध्ये जात नाही. आजकाल दरवाजाला लावायला ती मच्छरची जाळी भेटती ना, तर ती मागवायची म्हणलं फौजी साहेबांना. मी त्यांना 1-2 वेळा बोलले, पण त्यांच्या लक्षातच राहत नाही. तर ऑनलाईनच मिळते वाटतं ती. तर ती मी मागूनच घेते आता. म्हणजे लावली ना ती मच्छरची जाळी, संध्याकाळ सकाळ आपल्याला थोड्या वेळ दरवाजा उघडा सोडता येतो मग. तर माझी दिवाबत्ती झालीच होती आणि तितक्यात मग भाचीबाई आणि भाचा जावईन ते आले.
काय सारखेच हा नुसती कुरळे कुरळे आणि मला झाप होतो मोठा ते आवरत नाही मग एकदम सॉफ्ट झाले आता हे वर्ष दीड वर्ष असेच राहते काय ते प्रियांकासाठी किती हा आणि सेम आहे एवढा मोठा झाप होतो ते असं किती विचारले तर ते लांबलेले कळत नाही काहीच नाही थोडं वार आलं का बरेच असं पुढे यायचं. तर चला मंडळी भाजीबाई आल्यात आणि भाजीबाई फौजी साहेब आम्ही चाललो आता साड्या घ्यायला. हो चला चला. भाजीबाईन ते आल्यानंतर मी त्यांना पाणी दिलं, चहा केला आणि नुसते भटोरे बनवायचे राहिले होते तर म्हणलं जेवणाच्या वेळेस आपण भटोरे बनवू तोपर्यंत आपण नगरवरून तुम्हाला साडी घेऊन येऊ. तर त्या म्हणल्या घरी कोणीच नाही, बालू पण बाहेर गेलेला आहे म्हणजे त्यांचा मुलगा. तर गाया जनावरं त्यांचे म्हणजे घरी असतात ना, मोकळं सोडता येत नाही संध्याकाळच्या वेळेस, असं रानची वस्ती ना त्यामुळं. तर त्या म्हणल्या आता नको साडी, आपण नंतर घेऊ कधी. म्हणलं नंतर कधी व्हायची साडी, त्यामुळं म्हणलं चला आपण पटकन जाऊन येऊ केडगावमध्येच, मग इथूनच आणू साडी. तर इथं केडगावमध्ये पण आमच्या इथे ना मोठं दुकान आहे चांगलं, महावीर दुकान. तर तिथं पण सगळ्या प्रकारच्या साड्या, छोटे मोठे सगळे कपडे, जेंट्स लेडीज सगळं भेटतं ना. मग तिथंच गेलो आम्ही साड्या घ्यायला. तर त्या भैयानी काठापाद्राच्या साड्या, नॉर्मल सिल्क साड्या अशा बऱ्याच प्रकारच्या त्यांनी दाखवल्या. मग भाजीबाईला एक साडी आवडली. मी जी साडी घेतली होती ना नारायणपेठ आपली चिकू कलरची, ती साडी त्यांना खूप आवडली, मग तीच घेतली. त्यांना एक परकर घेतला. आणि माझ्या अंगावर जी काठापाद्राची साडी ना त्याच प्रकारच्या साड्या गडवालमधून येत ना, तर गडवाल साडी मी दिवाळीला घेतली होती ना मेहंदी कलरची, ती आम्हाला खूप आवडली. तर फौजी साहेब मला म्हणत होते तुला पण एक गडवाल साडी घे. म्हणलं नंतर घेऊ, चला आता टाईम नाही आहे. मग लगेच तिथून आम्ही आलो आणि तिथून आल्यानंतर मग मी औक्षणचं ताट बनवलं. भाजीबाईंनी सगळ्यांना औक्षण केलं. नाही ना ते शाबास माय सोना. आपलं अनुकरण आपले लेकर करत असतात. तर ते कसं तुम्ही बघू शकता, आकाशनी न सांगता डोक्यावर टोपी घेतली आणि औक्षण करायला बसला होता. फौजी साहेब नेहमी असं पूजा अर्चा करताना, औक्षण करताना डोक्यावरती टोपी घेतात किंवा रुमाल तरी घेतात. तर मुलांनाही तशीच सवय लागली आणि मग ते पण असं डोक्यावरती टोपी घेऊनच ते औक्षण करतात किंवा पूजा करताना पण डोक्यावरती ते टोपी किंवा रुमाल घेत असतात. तर असं आहे, आमच्याच्याने जेवढं होईल तेवढं आम्ही आपली जुनी परंपरा जपण्याचा प्रयत्न करतो आणि मुलांनाही शिकवण्याचा प्रयत्न करतो. तर हे पहा, काळ्या चण्याची भाजी अशी केली होती मी, खूप भारी होती बरं का काळ्या चण्याची भाजी. 1-2 वेळा मी तुमच्याशी ही रेसिपी शेअर पण केली होती, त्यामुळे आता नाही शेअर केली मी. आता औक्षण झाल्यानंतर मी तेल तापायला ठेवलं आणि लागले भटोरे बनवायला. तर फक्त भटोरे बनवायचे राहिले होते. भाजीबाईला म्हणलं मी एकीकडे भटोरे बनवते, तोपर्यंत तुम्ही ताटं करा आणि 2 जण जेवण करा आणि मग तुम्ही लगेच निघा, तुम्हाला उशीर होतोय तर. बाकी नंतर मग आम्ही निवांत जेवू मग. आणि काही असं तळायचं म्हणलं ना, मी लोखंडाच्या कढईमध्येच तळत असते. लोखंडाच्या कढईमध्ये काय होतं, एकसारखी हीट लागले जाती आणि दुसऱ्या कढईमध्ये काही तळलं ना तर ते साईडला असं पिवळसर होतं तेलाचं ना, तर ते खूप खडू खडू आपल्याला घासावं लागतं. त्यामुळं मी ते असं काही तळायसाठी ती लोखंडाची कढई वेगळीच ठेवली मी. तर मी आता भटोरे बनवत होते, तोपर्यंत भाजीबाई ताट बनवत होते आणि राजू त्यांना पाणी देत होता. पाहुणे बसले होते किचनमध्ये जेवायला. आजकाल ना ज्याच्या त्याच्या पुरतं ज्याच्या त्याच्याजवळ भरपूर असतंय बरं का. पण कसं आहे ना, 1 कोटी रुपयाचा हिरा अंधारात हरवला ना, त्याला शोधण्यासाठी 5 रुपयाची मेणबत्ती पण टायमाला उपयोगी येते बरं का. एकदम तसंच आहे, एखाद्या गोष्टीचं महत्त्व त्याच्या किमतीवर नसतं. मग ती वस्तू 1 रुपयाची असू द्या, 2 रुपयाची असू द्या की 10 रुपयाची असू द्या, ती वस्तू आपल्याला वेळेला किती कामाला येते त्या वस्तूचं महत्त्व त्या वेळेवर ठरत असतं. तर एकदम तसंच आहे, आपले काही अशी जीवाभावाची माणसं असतात ना, आपल्याला वेळेला कामाला आले ना त्यांचं महत्त्व कितीतरी पटीने वाढतं आणि मग त्यांना आपण लांब नसतं जाऊन द्यायचं, त्यांना आपण जपायचं असतं. मागच्या वर्षी पण साडी आणली आणि या वर्षी पण आणली बघा. आता पहिले आता सारखं झाली चालली तर आहे का नाही काटून नाही बदल आयला लय भारी राहती, कलर मस्त आहे. मामाच्या आवडीचा कलर आहे, कलर लय भारी मस्त आहे. आणि आता बघा, मी भाजीबाईला साडी घ्यायची ना, भाजीबाई मला साडी घेऊन आली बघा. आता
आम्ही साडी घ्यायला गेलो, साडी घेऊन आलो. त्यानंतर आता निघायचं ना, तर बॅगमधून साडी काढली. म्हटलं तुम्हाला मी साडी आणली. मागच्या वर्षी पण मला त्यांनी दिवाळीला साडी घेतली होती त्यांच्या मुलीबरोबर आणि ह्या वर्षी पण त्यांच्या मुलीसारखीच त्यांच्या मुलीबरोबर मला साडी घेऊन आल्यात बघा आता. आणि नारायणपेठ चिकू कलरची साडी त्यांना घेतली होती ना, त्यांना खूप आवडली ती आणि मग त्या घालून पण गेल्या आणि घातल्यानंतर खरंच खूप भारी वाटते ती साडीवर का. फक्त तिचे काठ आहेत ना थोडेसे जाड आहेत, त्याच्यामुळं आवरायला थोडीशी अवघड जाती, नाही तर घातल्यावर खूप भारी वाटती. तर भाचीबाईला त्यांना जायचं होतं पटकन, तर साड्या घेऊन आलो आणि ते जेवले, ते गेले. आता त्यांना वाटं लावल्यानंतर आता मग सागर येईल. सागर गेलेला आहे बाहेर क्लासला, तर तो आल्यानंतर मग आम्ही जेवण करू. गेट लाव राजू. तर छोले भटुरे केले होते ना मी, तर भटुरे कसं खायला गरम गरम छान लागते, तर मग गरम गरम केले, त्यांना जेवू घातलं. आता सागर आला ना बाहेरून, मग तो आल्यानंतर मग गरम गरम बनवून आणि सगळे जेवू म्हणून, है ना. हा मग बसू का थोडंसं आता. बसू ना, चालते. पाहुणे रावळे असं निवांत वाटा लावले ना, मग थोडंसं रिलॅक्स होतं जरा. ते गेले, आता बसते थोडंसं. सागर आल्यानंतर मग जेवण करू आम्ही. तर थोडंसं बसलो आम्ही. त्यानंतर मग सागर आला. सागर आल्यानंतर राजूने मी भटोरे बनवले आणि भटोरे बनवल्यानंतर सगळ्यांनी आम्ही जेवण केले. त्यानंतर थोडेसे भांडे होते स्वयंपाकाचे, तेवढे घासले आणि मग आराम केला. तर असा होता छोटासा आजचा व्हिडिओ. तर चला, आजचा छोटासा व्हिडिओ मी इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करत जा ताईंनो. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत बाय. व्हिडिओ पूर्ण पाहिला त्यासाठी मनापासून आभारी आहे सर्वांची. सर्वांना श्री स्वामी समर्थ.